कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद उद्धव गीता अध्याय 13. गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य. भगवान उद्धवास पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, माझ्या प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. ते असे: भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. जे पुरुष यांना सोडून चंचल इंद्रियाद्वारे क्षुद्र भोग भोगतात ते वारंवार जन्म मृत्यू रूप या संसाराच्या चक्रात फिरत राहतात. आपापल्या अधिकारानुसार धर्मात दृढ श्रद्धा ठेवणे हाच गुण म्हटला गेला आहे. त्याच्या विपरीत अनाधिकार प्रयत्न करणे दोष मानला गेला आहे. त्याचे तात्पर्य असे की गुण आणि दोष यांची व्यवस्था अधिकारानुसार केली जाते, कोणत्याही वस्तूच्या अनुसार नव्हे. भगवान पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, समस्त लोकांच्या शरीरातील पंच महाभूते समान आहेत, तरी सुद्धा वेदांनी यांचे वर्णाश्रम आदी वेगवेगळी नावे रूपे यासाठी दिली आहे की त्यांनी आपल्या वासनामूलक प्रवृत्तींना संकुचित करून नियंत्रित करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना सिद्ध करून घ्यावे. स्नान, दान, तपस्या, सामर्थ्य, संस्कार, कर्म आणि माझ्या स्मरणाने चित्तशुद्धी होते. यांच्याद्वारे शुद्ध होऊन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी 20 कर्मांचे आचरण करावे. गुरुमुखाने ऐकून उत्तम रीतीने हृदयंगम करण्याने मंत्रांची शुद्धी होते आणि सर्व कर्मे मला अर्थात परमेश्वराला अर्पण करण्याने कर्मांची शुद्धी होते. अशा प्रकारे काल, पदार्थ, कला, मंत्र आणि कर्म या 6ची शुद्धी होण्याने धर्म घडतो आणि अशुद्ध होण्याने अधर्म घडतो. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, वेदांमध्ये 3 कांड आहेत. ते असे: कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. या 3 कांडांद्वारे प्रतिपादित विषय आहे ब्रह्म आणि आत्म्याची एकता. सर्व मंत्र आणि मंत्रदृष्टा ऋषी या विषयात स्पष्ट करून सांगत नाहीत, गुप्त भावाने सांगतात आणि मला सुद्धा ते गुप्त रूपाने सांगणेच अभिष्ट आहे, कारण सर्व लोक याचे अधिकारी नाही. अंतःकरण शुद्ध झाल्यावरच ही गोष्ट लक्षात येते. वेदांचे नाव शब्द ब्रह्म आहे. ते माझीच मूर्ती आहे, त्यामुळे त्यांचे रहस्य समजणे अत्यंत कठीण आहे. ते शब्द ब्रह्म परा, पश्यंती, मध्यमा, वाणींच्या रूपात प्राण, मन आणि इंद्रियमय आहे. सागरासमान सीमा रहित आहे आणि अति खोल आहे. त्यांचा स्थान पत्ताच लागत नाही. अत्यंत कठीण आहे. उद्धवा, मी अनंत शक्ती संपन्न आणि स्वतः अनंत ब्रह्म आहे. मीच वेदवाणीचा विस्तार केला. ज्याप्रमाणे काळाच्या नळीत बारीकसे सूत असते, त्याचप्रमाणे वेदवाणी प्राण्यांच्या अंतःकरणात अनाहत नादाच्या स्वरूपात प्रकट होते. येथे अध्याय 13 संपन्न झाला. आता अध्याय 14. तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक. उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, प्रभो, अनेक ऋषींनी तत्वांची संख्या भिन्न भिन्न सांगितली आहे. आपण 28 तत्वे असल्याचे सांगता, परंतु काही ऋषींच्या मते ही संख्या 26 तर काहींच्या मते 25 आहे. काही ऋषींच्या मताने ही संख्या 17 तर काहींच्या मते 15 तर काही ऋषी ही संख्या 13 असल्याचे प्रतिपादन करतात. आपण कृपा करून हे सांगावे की ही भिन्नता कशामुळे आहे. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, वेदज्ञ ब्राह्मण या संदर्भात जे सांगतात ते योग्य आहे, कारण सर्व तत्वे सर्वांमध्ये अंतर्भूत आहेत. तू म्हणतोस की ते योग्य नाही, परंतु मी सांगतो तेच सत्य आहे. तत्वांची संख्या 28च आहे. या संदर्भात विवाद होण्याचे मुख्य कारण माझ्या शक्ती, सत्व, रज आणि तम गुण आणि त्यांच्या वृत्तींचे रहस्य लोक समजू शकत नाही. त्यामुळे ते आपल्या
मनोवृत्तीवर आग्रह करतात. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या क्षोभाने हा विविध कल्पनारूप प्रपंच उपस्थित होतो. हा वादविवाद करणाऱ्यांच्या वादाचा विषय आहे. ज्यावेळी इंद्रिये आपणास वश होतात आणि चित्त शांत होते त्यावेळी हा प्रपंच सुद्धा निवृत्त होतो आणि त्याच्या निवृत्तीबरोबरच सारे वादविवाद नसतात. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, सत्व, रज आणि तम या तीन गुणांची साम्यावस्था ही प्रकृती आहे. त्यामुळे हे तीन गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे नाही. सत्वगुण हाच ज्ञान आहे, रजोगुण कर्म आणि तमोगुण अज्ञान आहे. गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काल आहे. उद्धवाने भगवंतांना विचारले, हे श्यामसुंदर, स्वरूपतः प्रकृती आणि पुरुष हे दोघे एक दुसऱ्यापासून सर्वथा भिन्न आहेत, परंतु ते एकमेकात एवढे मिसळून जातात की साधारणतः त्यांचा भेद जाणवतच नाही. प्रकृतीमध्ये पुरुष आणि पुरुषामध्ये प्रकृती अभिन्न अशी प्रतीत होते. याची भिन्नता कशी स्पष्ट होईल? भगवान म्हणाले, उद्धवा, प्रकृती आणि पुरुष, शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये अत्यंत भेद आहे. या प्राकृत जगतात जन्म, मरण, वृद्धी, विनाश आणि विकार लागून राहिलेले आहे. याचे कारण असे की ही प्रकृती गुणांच्या क्षोभाने बनलेली आहे. माझी माया द्विगुणात्मक आहे. ती आपल्या सत्व, रज, तम या गुणांच्या क्षोभाने बनलेली आहे. ती अनेक प्रकारच्या प्रवृत्तींना निर्माण करते. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, दुष्ट आणि कधीही तृप्त न होणाऱ्या इंद्रियांनी विषयांना भोगू नको. आत्मविषयक अज्ञानाने प्रतीत होणारा संसारिक भेदभाव भ्रममूलक आहे. यानंतर भगवंतांनी उद्धवास एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास सांगितला. एक ब्राह्मण उज्जैनी नगरात राहत होता. त्याने शेती, व्यापार आदी करून खूप धन संपत्ती जमा केली होती. त्याच्या अतिकृपण स्वभावामुळे घरची सर्व मंडळी त्याच्यात नाखुश होती. काळाची गती अशी की अल्पकाळातच त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली. त्यानंतर त्याने निश्चय करून मी आणि माझे पणाची हृदयातील गाठ तोडली आणि तो मौनी संन्यासी बनला. आता त्याच्या चित्तात कोणत्याही स्थान, वस्तू, व्यक्तीच्या प्रती आसक्ती उरली नाही. त्याने आपले मन, इंद्रिय आणि प्राणा आपल्या वश करून घेतले. तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे विचरण करू लागला. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, या विश्वामध्ये मनुष्यास दुसरा कोणी सुख अथवा दुःख देत नाही. तो त्याच्या चित्ताचा भ्रम मात्र असतो. हा सारा संसार आणि त्यातील मित्र, उदासीन आणि शत्रूंचे भेद अज्ञान कल्पित आहे. यासाठी आपल्या वृत्तींना माझ्यामध्ये तन्मय करावी आणि आपल्या संपूर्ण शक्तीने आपल्या मनास वश करून माझ्यामध्ये नित्य मुक्त होऊन स्थित व्हावे. हा संपूर्ण योग साधनेचा सार संग्रह आहे. जो पुरुष एकाग्र चित्ताने याचे श्रवण करून ते धारण करतो तो कधीही सुख दुःखाच्या द्वंद्वाला वश होत नाही. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीस तात्पुरता विराम दिला. येथे अध्याय 14 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.